नमस्कार, मी अनुराची अपर्णा कुलकर्णी आणि आज तुमच्या समोर अतिशय सुंदर सुंदर अशा चंदेरी घेऊन आलेली आहे. चंदेरीची आपली मासिक हप्ता योजना हे तुम्हाला माहिती आहेच आहे. तरी पण मी पुन्हा एकदा सांगते, की महिन्याला ₹2000 भरायचे आणि 5 महिने पैसे भरल्यानंतर 10,500 ची चंदेरी तुमची होणार आहे 10,000 मध्ये. आणि आपल्याकडे काय क्वालिटीच्या चंदेरी असणार आहेत याचा तुम्हाला अंदाज यावा आणि इतर पण मैत्रिणींना चंदेरी साड्या दाखवाव्यात म्हणून मी आज ह्या सुंदर सुंदर चंदेरी घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय अप्रतिम साडी आहे बघा. ऑरेंज आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याला ही जरी बॉर्डर, ही जवळून दाखवते बॉर्डर. अतिशय सुंदर अशी साडी आहे. हे पहा आणि ह्याचा पदर जर पाहिलात ना तुम्ही तर पदर म्हणजे खरोखर नक्षीकामाचा नमुना म्हणता येईल असा हा पदर आहे. अतिशय सुंदर ऑल ओव्हर काम जे आहे ते असं असणार आहे. पूर्ण ह्या स्ट्राइप्स आहेत. ह्याचा ब्लाउज पीस जो आहे तो मात्र असा प्लेन असणार आहे. हा ब्लाउज पीस आहे, हा प्लेन असणार आहे आणि बाकी ऑल ओव्हर जी साडी आहे ती मात्र ही अशी असणार आहे. काय सुंदर दिसतीये बघा ही साडी. आता मी एक अतिशय अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे आणि खूप जास्त फ्रेश कलर आहे. ह्या साडीची किंमत असणार आहे 12,500 रुपये. तर ही साडी अवेलेबल आहे. तुम्हाला जर हवी असेल तर मला संपर्क करायचा आहे 7875593703. आता ह्याच्यानंतर ह्याच रेंजची एक साडी मी दाखवते. टोमॅटो रेड कलर आहे. अगदी लाल भडक असा हा कलर नाहीये आणि ह्याच्यावरती व्हाईट आणि गोल्डन असं बारीक फुलांचं काम केलेलं आहे. टोमॅटो रेड कलर आहे. त्याची बॉर्डर खालची आणि वरची बॉर्डर दोन्ही सेम आहे. अशी साधारण एवढी बॉर्डर आहे आणि वेगळ्या टाईपची बॉर्डर आहे. म्हणजे खाली अशी पट्टी आहे, वरती असं वर्क केलेलं आहे. अतिशय सुंदर साडी आहे ही पण आणि ह्याचा पदर जो आहे तो हा असा पदर आहे. अतिशय सुंदर असा पदर आहे आणि ब्लाउज पीस जो आहे तो प्लेन राहणार आहे. ही साडी पण अतिशय अप्रतिम आहे. हा नेस्ता भाग असणार आहे. नेस्ता भागाला असा हा जो भाग आहे हा वरचा जो भाग प्लेन दिलेला आहे बघा, त्यामुळे टोचण्याचा वगैरे हा काही संबंध इथे राहत नाही आणि पूर्ण साडी जी आहे ती अशी असणार. ही साडी आणि हा पदर आहे. खूप सुंदर दिसतेय. ऑल ओव्हर बुटीचं काम आहे. सोनारुपा बुटी म्हणतात ह्याला. असं सोनारुपा बुटीचं काम ह्याच्यामध्ये असणार आहे. आरामसे ही सगळ्यांची आवडती अशी रेड कलर आहे. अतिशय सुंदर रेड कलर आहे. वरची आणि खालची दोन्हीकडची बॉर्डर सेम असणार आहे आणि हा त्याचा पदर आहे. हा त्याचा पदर आहे आणि ब्लाउज पीस ह्याचा प्लेन राहणार आहे. हा ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस प्लेन राहणार आहे. हे पहा ऑल ओव्हर साडी ही अशी राहणार आहे. ऑल ओव्हर साडी अशी राहणार आहे. अतिशय सुंदर दिसतीये ही साडी पण. लाल साडी ह्याची किंमत असणार आहे 10,500 रुपये. पण जर तुम्ही भिशीत जॉईन झालात तर ही तुम्हाला सुलभ हप्त्यांमध्ये 10,000 रुपयात मिळणार आहे. काठ आहेत हे पहा. वरचा भाग नेस्ता भाग जो आहे तो असा प्लेन राहणार आहे, रेशीमचा राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला टोचण्याची शक्यता नाही आणि त्याचा पदर जो आहे तो आतमध्ये गेलेला आहे. पदर इसक ऑल ओव्हर साडी अशी राहणार आहे बघा. सुंदर कलर आहे आणि ह्याच्यावरती मीना बुट्टी आहे. ह्याच्यामध्ये बारीक असं रेशीम काम केलेलं आहे. जरीच्या बुट्टीमध्ये रेशीमचं मीना वर्क केलेलं आहे. ह्याची पण किंमत तीच असणार आहे. ह्याच्यानंतर अजून एक साडी जी म्हणजे पीच कलरला राणी कलरचं हे कॉम्बिनेशन आहे आणि वरचा नेस्ता भाग हा रेशमचा राहणार आहे. पूर्ण भरलेला असाच ह्याचा पण पदर राहणार आहे. ही एक साडी, ही पण साडी त्याच रेंजची आहे
आता थोड्याशा कमी रेंजच्या साड्या दाखवते, की ज्याला माला बुटी म्हणतात किंवा तार बुटी असं म्हणतात. ही पूर्ण अशी साडी असणार आहे. सुंदर साडी आहे, वजनाला अतिशय हलकी चंदेरी साडी आहे. हा त्याचा पदर आहे, हे पहा. आणि ऑल ओव्हर साडी आहे ती अशी असणार आहे. खूप सुंदर साडी आहे आणि ह्याची किंमत राहणार आहे फक्त 7,500 रुपये. अतिशय सुंदर अशी साडी. ह्यातले कलर्स मी दाखवते. ह्या खूप फास्ट मुव्हिंग साड्या असतात, त्यामुळे साडी हवी असेल तर ताबडतोब मला 7875593703 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ह्यातला अजून एक कलर जो मी आत्ता दाखवला त्यातलाच माला बुटी मधलाच हा पण कलर आहे. अतिशय सुंदर कलर आहे. हा पदर आहे आणि ही अशी बुटी असणार आहे. अतिशय सुंदर दिसतात ह्या साड्या, एलिगंट आहेत, नेसल्यावर पण सुंदर दिसतात. ह्यातला अजून थोडासा वेगळा कलर आहे हा इंग्लिश कलर आणि त्याची थोडीशी बॉर्डर मोठी आहे आणि अशी ही पायपिन बॉर्डर दिलेली आहे राणी कलरची, त्यामुळे ही साडी अजून थोडीशी उठून दिसतीये. ह्याचा जो पदर आहे तो हा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी जी आहे ती अशी आहे. ही माला बुटी नाहीये, पण बुटीचा प्रकार तो आहे, पण मध्ये मध्ये अशी तार नाहीये बघा. ह्या साडीची पण किंमत तीच असणार आहे. याच्यानंतर अजून एक ट्रेंडिंग कलर, अतिशय सुंदर असा पीच कलर आहे आणि हा पदर आहे. ही माला बुटीच आहे. खूप सुंदर असं काम केलेलं आहे बघा. तर ह्या सगळ्या साड्या अवेलेबल आहेत. फक्त आधी फोन करून किंवा मेसेजवरती अवेलेबिलिटी चेक करायची आहे आणि जर अवेलेबल असतील साडी जर अवेलेबल असेल तर मी अर्थात तुम्हाला सांगेल आणि त्यानंतरच तुम्ही पेमेंट करायचं आहे. तर साडी तुम्हाला डिस्पॅच केली जाईल. ह्या आहेत त्याच्यापैकी जर तुम्ही सिलेक्ट केली तर सेम डे, आणि फोटो टाकलेले आहेत त्याच्यापैकी सिलेक्ट केली तर मात्र त्याला 8 ते 10 दिवस लागतील. डिस्पॅचला 2-3 दिवस आणि पोचायला 5-6 दिवस, असे 8 ते 10 दिवस एकूण लागतील. तर पुढे पण फोटो टाकलेले आहेत, त्यापैकी पण तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही माझ्याकडे ऑर्डर करू शकता. मंथली योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्ही 2100 रुपये भरून त्वरित ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. आणि ह्या सगळ्या अतिशय हँडलूमच्या साड्या आहेत, सुंदर साड्या आहेत, चंदेरी एलिगंट दिसतात. ह्यांची काळजी कशी घ्यायची हे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरी पुन्हा एकदा सांगते की काही मैत्रिणींची शंका असते की चंदेरी साड्या या चिरतात, तर त्याच्यासाठी काय करायला हवं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, चंदेरी साडी ही कधीही घडीवर घडी ठेवायची नाही. त्या साडीवर दुसरं कुठलंही वजन ठेवायचं नाही. बॉक्समध्येच चंदेरी साडी ठेवायची आणि एक वर्षातून एकदा दोनदा ह्या साड्या काढून पुन्हा घडी करून ठेवायच्या, जेणेकरून घडीवर त्या चिरणार नाहीत. अतिशय नाजूक असं ह्याचं काम असतं. हँडलूमच्या साड्या असल्यामुळे ह्यांची काळजी थोडीशी घ्यायची असते. आणि अजून एक म्हणजे ह्या साड्या ड्रायक्लीन कधीही करायच्या नाहीत. आपला असा गैरसमज असतो की हेवी साडी आहे म्हणजे मग ह्या साडीला ड्रायक्लीनच करायला पाहिजे. तर चंदेरी साडीला ड्रायक्लीन कधीही करायचं नाही. चंदेरी साडी ही नेहमी हँडवॉश करायची आहे, शॅम्पू वॉश करायची आहे आणि अशीच्या अशी ती दोरीवरती वाळत घालायची आहे. अर्थात हा धुण्याचा प्रश्न कधी येतो की जेव्हा कधीतरी काहीतरी सांडलंय, काही झालंय, खूप वेळेस नेसलीये, कारण अशा एक्सक्लुझिव्ह साड्या आपण रोज रोज तर काही धुत नाही. पण जर कधी असा प्रसंग आला की साडी खराब झाली आणि ती धुवायची आहे, तर ती हँडवॉश करायची, सिंपल पाण्यातून शॅम्पू वॉश करून काढायची आहे. समजा डाग वगैरे पडला असेल तर तिथे हाताने स्वच्छ करून अशीच्या अशी ती तारेवर टाकायची आणि तशीच काढायची आणि साधी इस्त्री करायची आहे. हा एक खूप मोठा नियम आहे चंदेरी साड्यांसाठी. बऱ्याच जणांना हे माहिती नसतं. तर त्याच्यासाठी आज ह्या काही ज्या टिप्स मी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील अशी आशा करते. पुन्हा भेटू अशाच सुंदर सुंदर चंदेरी साड्यांसह. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, महेश्वरीच्या भिशीला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलेला आहे, 2 ग्रुप्स फुल झाले आहेत माझे, तर त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते ज्या जॉईन झालेल्या आहेत त्यांचं सुद्धा. आता गौरी गणपतीचे दिवस आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा, गौरींसाठी सुद्धा मी अतिशय सुंदर अशा साड्या घेऊन येणार आहे. त्याचे व्हिडिओज मी टाकणारच आहे. यापैकी तुम्हाला काही हवं असेल, महेश्वरी मधलंही काही हवं असेल
तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करायचा आहे. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि अनुराच्या साड्या घेत रहा. धन्यवाद.